नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भेसळीची कहाणी विधिमंडळामध्ये पोहोचली आहे। भाजपाच्या आमदार सातपुते यांनी भेसळयुक्त पनीर घेऊनच विधानसभेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी चक्क व्यवस्थेलाच आव्हान दिलं। खोटं पनीर एका हातात, खरं पनीर दुसऱ्या हातात असं म्हणत त्यांनी आव्हान दिलं की नक्की यातलं खरं आणि खोटं पनीर कुठलं ते ओळखून दाखवा। महाराष्ट्राचा एक आमदार जेव्हा हे म्हणतो तेव्हा दुधातली भेसळ किती खाली म्हणजेच ग्रामीण पातळीवर पोहोचली आहे ते लक्षात घ्यायला लागेल। कारण असं म्हणणारा आमदार हा श्रीगोंद्यातल्या ग्रामीण भागातला आहे। कल्पना करा की तुम्ही खात असलेल्या पनीरमध्ये फक्त शहरी भागातच भेसळ होतीये असं नाही। भेसळीचा हा गोरखधंदा गाव खेड्यापर्यंत पोहोचलाय। तुम्ही जे पनीर खाताय ते भेसळयुक्त असू शकतं ही भीती सर्व दूर पसरली आहे आणि म्हणूनच आपल्याला ओळखावं लागेल की जे पनीर तुम्ही खाता ते भेसळयुक्त आहे की नाही। भाजपा आमदार विक्रमसिंह सातपुते हातामध्ये पनीरचे 2 थोरले तुकडे घेऊन विधान भवनात आले। त्यामुळे सगळ्यांचंच त्यांनी लक्ष वेधलं। एक आमदार पनीर मधील भेसळीकडे या निमित्तानं लक्ष वेधू पाहत होता। ही बाब तुमच्या आमच्या जगण्याशी निगडीत आहे, तेव्हा काळजीपूर्वक ऐका आमदार सातपुते काय सांगतायत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, म्हणजे आज माझा विधानसभेमध्ये एक लक्षवेधी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आर्टिफिशियल पनीर, सिंथेटिक पनीर असं विकलं जात आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आर्टिफिशियल पनीर बनवायची कोणतीही शासनाकडनं परवानगी नाही आहे। मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने चीज ॲनोलॉग असा एक पदार्थ बनवायची परवानगी दिलेली आहे आणि या पदार्थाचा गैरवापर करून आमचं जे रोजचं अन्न आहे या अन्नामध्ये आर्टिफिशियल पनीर येत आहे। म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये दूध नाही आहे। म्हणजे यातलं कोणीही फरक सांगू शकत नाही। मी हे दोन्ही पनीर तुमच्या ताब्यात देतो। मी तर अध्यक्षांना हे पनीर पोच करायला आणलेले आहे की याच्यामधला तुम्ही मला फरक ओळखून दाखवा। प्रथिनांच्या आहाराच्या साठी पनीर खाल्लं जातं। डाळीच्या तुलनेमध्ये पनीर स्वस्त आहे, ते पसंतीस उतरतंय। पण बनावट पनीर तुमच्या समोर ठेवलं तर तुम्हाला ओळखता सुद्धा येणार नाही। तुमच्या घरात जर समजा पनीर असेल तर एक काम करा, बेसनाच्या सोबत त्या पनीरचा तुकडा तुम्ही पाण्यामध्ये उकळा। पाणी जर गुलाबी झालं तर तुम्ही खात असलेलं पनीर बनावट आहे। घरात असलेल्या पनीरवर आयोडीनचे काही थेंब टाका। समजा पांढऱ्या रंगाच्या पनीरनं रंग बदलला तर समजा पनीर बनावट आहे। थोडंसं पनीर चाखून पहा। दुधाच्या चवीचं पनीर नाही लागलं आणि ते जर मऊ सुद्धा नसेल तर निश्चित तुम्ही खात असलेलं पनीर हे बनावट आहे असं समजा, ते फेकून द्या। कृपा करून बनावट पनीर खाऊ नका। आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैरउपयोग करून चालू आहे। केंद्र सरकारचा चीज ॲनोलॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज ॲनोलॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं। जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं 70% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे, ते दुधापासून बनलेलं नाही आहे। अध्यक्ष महोदय, हा सगळा विषय सोप्या पद्धतीने समजावण्यासाठी आम्ही आपल्याला आता काही दृश्य दाखवत आहोत। एका काचेच्या बाउलमध्ये बनावट पनीर आहे आणि दुसऱ्या बाजूला चांगलं घरात बनवलेलं शुद्ध पनीर आहे। फरक तुम्हाला या दृश्यातून लक्षात येईल। बनावट पनीर तुम्ही जेव्हा दाबून पाहाल तेव्हा ते तुम्हाला हाताला टणक लागेल। त्याचा चुरा भुगा सहज होणार नाही। त्याचे मोठे मोठे तुकडे होतील किंवा भुगा करण्यासाठी तुम्हाला जास्त ताकद लावावी लागेल। याच संदर्भात समजा तुम्ही चांगलं बनवलेलं पनीर शोधायला गेलात तर तुम्हाला अत्यंत मऊ स्पर्श असलेलं पनीर दिसू शकतं। काचेच्या दुसऱ्या बाउलमध्ये आपण त्यासाठी चांगलं बनवलेलं पनीर ठेवलेलं आहे आणि हेच पनीर
तुम्हाला स्पर्शानं ओळखता येईल, वासानं ओळखता येईल आणि चवीला सुद्धा ते कसं लागतं हे वेगळं सांगायला नको. मुळात भेसळ फक्त पनीरमध्ये होतीये असं नाही, दुधात होतीये आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होतीये. अन्न सुरक्षा आणि नियंत्रण प्राधिकरणाचा दूध भेसळीच्या बाबत देश पातळीवरचा एक गंभीर अहवाल आपल्या हाती लागलाय. तो म्हणतो की भारतामध्ये 79% दूध हे भेसळयुक्त आहे. भुकटी, पाणी, स्टार्च, ग्लुकोज, कधी तर जनावरांची चरबी या दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरली जाते. भेसळयुक्त दूध तुम्ही प्यायलात तर तुमचं आरोग्य नक्की बिघडणार आहे. तशा पद्धतीनं भेसळयुक्त दूध तुमच्या पोटात गेलं तर तुम्हाला पोटदुखी सुरू होईल, मळमळ होईल, उलटी सुद्धा संभवते. फेक पनीर मुळात ओळखताच येत नाहीये की कुठलं फेक आहे आणि कुठलं ओरिजिनल आहे. आणि मुलांना पनीर हे फार आवडतं, त्याच्यामुळे म्हणजे गृहिणी सर्रास घेतात पनीर. तर कृपया म्हणजे एवढीच आहे की फेक पनीर बंद करावं, जेणेकरून की ओरिजिनल पनीर जे आहे ते मार्केटमध्ये खप वाढेल. त्याचा ओळखणं मला वाटतं कठीण होईल, कारण ते जेव्हा बॉईल होतं त्यावेळेला दोन्ही सॉफ्टनेस त्याला जर येत असेल तर ते ओळखणं कठीण होईल. पण जर असं आलं असेल मार्केटवर तर ह्याच्यावर नक्कीच काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असं मला वाटतं. जनरली जे दूध डेअरी वगैरे आहे जिथं घरगुती स्वरूपात बनवले जाते तसंच खाद्य पनीर खायला पाहिजे, कारण पनीर हे सर्वांचं लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडतं खाद्यपदार्थ आहे. परंतु जर फेक असेल, पॅक असेल, तो जर चुकीचा असेल तर शरीरावर निश्चितच परिणाम होणार. त्यामुळे पॅक पनीर न खाता जे दूध डेअरीमध्ये किंवा घरी बनवून खाल्लं तर एकदम चांगलं राहील आणि आरोग्य पण चांगलं राहील. तर यावर निश्चितच अंमलबजावणी व्हावी आणि आपले आरोग्य टिकवणं गरजेचं व आवश्यक आहे. तुम्हाला पनीर खायचंच आहे आणि घरात बनलेलं पनीर हेच तुमच्यासाठी चांगलं आहे हे आम्ही तुम्हाला सांगत असताना प्रश्न पडत असेल की घरात पनीर बनवायचं कसं. बनावट पनीर त्याआधी कसं बनतं ते लक्षात घ्या. आपण आधी हे शिकून घेऊ की बनावट पनीर बनतं कसं, कारण त्यासाठी वनस्पती तूप, स्टार्च आणि काही रसायनं याचं एक मिश्रण बनवलं जातं. भेसळीच्या या मिश्रणामध्ये मग कॉर्नफ्लॉवर मिसळलं जातं. कॉर्नफ्लॉवर घातल्याच्या नंतर त्या मिश्रणामध्ये पनीर वाटावं याच्यासाठी युरिया घातलं जातं आणि कृत्रिम रंग सुद्धा वापरले जातात. या सगळ्या मिश्रणाला मग गरम करून त्याची लादी केली जाते आणि ही लादी मग तुमच्या समोर ठेवल्यावर तुम्हाला ती लांबून पनीरच वाटते. गरजेनुसार त्यातले तुकडे कापून हा पदार्थ, रासायनिक पदार्थ तुम्हालाच पनीर म्हणून विकला जातो. आता आम्ही तुम्हाला घरात पनीर बनवण्याची पद्धत दाखवतोय. ही अत्यंत सोपी आणि साधी पद्धत आहे. दूध घ्या, उकळा. उकळलेल्या दुधामध्ये लिंबू पिळा. लिंबू पिळल्याच्या नंतर त्या दुधाला एक छोटीशी आणखी उकळी येऊ द्या. मग हे सगळं दूध गाळून घ्या, त्याचा वस्त्रगाळ करा आणि ते दूध म्हणजेच फाटलेलं दूध, लिंबू पिळलेलं दूध हे काही काळ टांगून ठेवा. आपोआप त्यातलं पाणी निघून जाईल आणि दुधातला स्निग्ध पदार्थ घट्ट स्वरूपामध्ये तुमच्या समोर येईल. स्वच्छ पाण्यात तो धुवा. तो त्याच वस्त्रासह एकदा लाटण्यानं दाबून घ्या, म्हणजे त्यातलं उर्वरित सगळं पाणी निघून जाईल. आणि हे झालं तुमच्यासाठी तुमच्या घरात बनलेलं अत्यंत शुद्ध आणि सात्विक पनीर. मला जे उत्तर प्राप्त झालेलं आहे या उत्तरामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की नियम 2011 मधील प्रकरण 2.1 दूध उत्पादने व ॲनोलॉग्स मधील नियम 2.1.1 5ब नुसार खालील नमुन्यां तरतुदीनुसार उल्लेख करणे आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगितलं, इन रिस्पेक्ट ऑफ ईच कॉन्स्टिट्यूट नॉट डेराइव्ह फ्रॉम मिल्क that takes place of milk consist of product content आणि dash dash.
शुद्ध चांगलं अन्न मिळावं ही जबाबदारी सरकारची आहे. खास करून दुधाच्या बाबतीत आपल्याला अधिक संवेदनशील राहावं लागेल, कारण नवजात अर्भकापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येक पातळीवर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर दूध प्यायलं जातं आणि दूध अक्षरशः विश्वास ठेवून डोळे बंद करून प्यायलं जातं. असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मी पितोय ते दूध आहे या विश्वासानेच अनेक जण दूध पिऊन जातात. त्यामुळे सरकारची जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांना लक्षात यायला हवं. ही अतिशय गंभीर बाब आहे. अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मीटिंग लावतो, संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि ह्याच्यामध्ये सन्मानित सदस्य विक्रम पाचपुतेंनाही बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या करता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि ते कसं थांबेल मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल, त्याचबरोबर पोलीस विभाग असेल, जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या त्या विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.